नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि बाकीचे सगळे स्टाफ हे त्या फॉरेन क्लायंट्सचे त्याचप्रमाणे ईश्वरी ही अर्णवची म्हणजेच ओवाळणी करत असते. त्यावेळेला अर्णव हा रागाने ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी ही त्याच्या कपाळाला नाम लावायला जाणार, परंतु अर्णव तिला ते लावायला देत नाही. नंतर मग ईश्वरी रागानेच त्याला म्हणते की अर्णव सर, तुम्ही पण प्रेझेंटेशनसाठी तयारी केली होती ना? तुम्हाला पण या प्रेझेंटेशनबद्दल स्पीच द्यायचं होतं ना, देणार आहात ना तुम्ही, आणि लक्षात आहे ना तुमच्या की तुम्ही काय स्पीच देणार आहात, असं मुद्दामस्ती त्याच्यावर त्याला म्हणजे चिडवते. त्यावेळेला अर्णव हा रागावतो. काही बोलायच्या आत ईश्वरी तिथून निघून गेलेली असते आणि बाकीचा सगळा तिचा जो स्टाफ असतो तो देखील आता जाऊन पुन्हा एकदा स्टेजवर उभा राहतो. आणि नंतर ईश्वरीने ज्या प्रकारे फॉरेनच्या क्लायंट्सचं अशा प्रकारे औक्षण केलेलं असतं, त्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो आणि ते खूप खुश देखील असतात आणि सगळेजण ईश्वरीसाठी टाळ्या वाजवतात. आणि मग ईश्वरी खूप छान आहे असं ते तिचं कौतुक करतात. त्यावेळेला लावण्या आणि तिची असिस्टंट दोघीजणीही ईश्वरीवर खूप खार खाऊन असतात आणि तिच्याकडे बघून चिडत असतात. त्यावेळेला ईश्वरी त्यांच्यासमोर म्हणते की अर्णव सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही इथे स्टेजवर या आणि या सगळ्या प्रेझेंटेशनबद्दल बोलावं अशी मी तुम्हाला विनंती करते. असं आता ईश्वरी ही अर्णवला सगळ्यांसमोर स्टेजवर येण्यासाठी सांगते. तेव्हा सगळ्यांसमोर त्याला तिचं ऐकायचं नसतं, परंतु त्याचा नाईलाज होतो कारण फॉरेनचे क्लायंट्स समोर असतात. म्हणून आता तो काहीही न बोलता तिथून उठतो आणि समोर येतो आणि स्टेजवर येऊन ईश्वरीकडे आता तो बघत असतो. ज्यावेळेला तो स्टेजवर येतो त्यावेळेला ईश्वरी समोर असते आणि तो तिच्याकडे अगदी रागाने बघत असतो. आणि आपली ईश्वरी पण काही कमी नसते. ईश्वरी पण त्याच्याकडे टफ लुक्स देऊन त्याच्याकडेच बघत असते. जेव्हा दोघं एकमेकांकडे पाहत असतात, खाली बसलेल्या लावण्याचा मात्र खूप जळफळाट होत असतो. ती त्यांच्याकडे बघतच राहते. त्यावेळेला आता अर्णव तिला इग्नोर करतो आणि पुढे प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करतो. तो म्हणतो की सो लेडीज अँड जेंटलमॅन, आज तुम्ही जे काही प्रेझेंटेशन पाहिलं तर ते आपल्या सात्विक फॅशनचं. दिस इज ऑल अबाउट अवर महाराष्ट्रीयन कल्चर अँड दिस महाराष्ट्रीयन रिच्युअल्स. दिस इज ऑल वी आर रेडी टू गिव्ह यू. असं म्हणून आता तो सगळ्यांसाठी ते प्रेझेंटेशन झालं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं आहे असं तो आता तिथे म्हणतो. त्यावेळेला मग इथे आता सगळेजण उभे राहतात आणि प्रेझेंटेशन संपलं आहे याचं त्याने जाहीर केल्यानंतर सगळे जे फॉरेन डेलिगेट्स असतात ते उभे राहतात आणि ते जोरजोरात ईश्वरीच्या प्रेझेंटेशनसाठी टाळ्या वाजवायला लागतात. मग आता त्यावर एक लेडी असते त्यांच्यामधली ती म्हणायला लागते की मिस्टर ASR, वी आर रेडी टू फायनलाइज युअर डील. लेट्स फायनलाइज दिस डील. दिस प्रेझेंटेशन इज परफेक्टली अमेझिंग. दिस इज व्हेरी अमेझिंग. आय लाईक दिस प्रेझेंटेशन. असं म्हणून आता ती एक लेडीज अर्णवचं तर कौतुक करतेच, त्याचप्रमाणे ईश्वरीने दिलेल्या त्या प्रेझेंटेशनचंही ती अगदी मनापासून कौतुक करते. आणि हे पाहून आता अर्णवला धक्काच बसतो, कारण त्याला ईश्वरीला अगदी पाण्यात बघण्याची सवय असते, परंतु ईश्वरीमुळे हे प्रेझेंटेशन त्याला मिळालं आहे हे त्याच्या मनाला पटायलाच तयार नसतं. आता आकाश देखील हसत असतो आणि प्रेझेंटेशन डील फायनल झाले आणि म्हणून त्याचा स्टाफ सगळा खुश असतो आणि आता ईश्वरी ही खुश होते आणि टाळ्या वाजवत असते. त्याच वेळेला आता अर्णव देखील तिच्याकडे बघतो आणि तिच्याकडे बघून तो अगदी सरप्राईज झालेला असतो. ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात, कारण ते डील त्यांचं फायनलाईज झालेलं असतं ते फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे. आणि नंतर इथे आता ईश्वरी म्हणते की बघितलं ना सर, आपली डील फायनलाईज झाली. त्यावर तो तिला काहीच बोलत नाही आणि नंतर मग आता इथे अर्णव देखील मनापासून खुश झालेला असतो. त्याच वेळेला इथे आता ईश्वरी ही त्याला काहीच बोलत नाही आणि हा खाली येतो आणि फायनलाइज डील झालं आहे म्हणून आता तो सगळ्यांशी हातमिळवणी करत असतो आणि थँक्यू सो मच असं म्हणून तो सगळ्यांना आता त्यांचं ग्रीट्स देत असतो. आणि ती म्हणते की ASR, दिस प्रेझेंटेशन इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. असं म्हणून आता ते प्रेझेंटेशनचं कौतुक करतात आणि अर्णवबरोबर सगळेजण आता फॉरेनचे क्लायंट्स हे हातमिळवणी करण्यासाठी तयार झालेले असतात. अर्णव तिथे असलेल्या प्रत्येकाचे आभार मानतो आणि मला संधी दिल्याबद्दल थँक्यू असंही तो म्हणत असतो. नंतर मग ईश्वरीला तिथली एक फॉरेन डेलिकेट आवाज देते आणि म्हणते की हे गॉर्जियस लेडी कम नियर. असं म्हणून ती बोलवते
त्यावेळेला ईश्वरी खाली उतरते आणि मग ईश्वरीला ती विचारते, हे गॉर्जियस, व्हॉट्स युअर नेम? तेव्हा मग ती म्हणते की हाय मॅम, आय एम ईश्वरी देसाई फ्रॉम इंदौर. आता ती जेव्हा फ्रॉम इंदौर असं अर्णवकडे बघून म्हणते, त्यावेळेला आता अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो आणि ती म्हणते की आय एम मिस इंदौर. आणि त्याच वेळेला लावण्या देखील तिच्याकडे मागूनच रागाने बघत असते, कारण ईश्वरीची ओळख ही सुरुवातीपासून अर्णवच्या नजरेमध्ये मिस इंदौर अशीच असते आणि म्हणून ती स्वतःची ओळख देखील तशाच प्रकारे करून देते. आणि हे सगळं आता बघून अर्णवला आणि लावण्याला खूपच राग येत असतो. आणि नंतर आता ईश्वरी ही त्यांच्याकडे हसत हसत बघत असते आणि ते सगळेजण ईश्वरीच्या त्या सौंदर्याचं खूप कौतुक करत असतात. आता ईश्वरी काही बोलायला जाणार तेवढ्यातच अर्णव म्हणतो की आकाश, जरा या सगळ्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये घेऊन जा. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की प्लीज कम हिअर ऑल ऑफ यू, असं म्हणून आता तो सगळ्यांना तिथून घेऊन जातो. आणि नंतर ईश्वरी ते लोक गेल्यावर खूप खुश झालेली असते. अगदी आनंदानेच ती आपल्या सरांजवळ म्हणजेच अर्णवजवळ येते आणि म्हणते की सर, पाहिलंत ना तुम्ही काय करून दाखवलं आहे ते? स्त्रीशक्तीचा अंदाज तुम्हाला नाही आहे सर. एखादी स्त्री जर जमलं ना तर काही करू शकते. आभाळ आहे ना, जे आभाळ आहे ना स्त्रीच्या वरती, ते ती मुठीत देखील घेऊ शकते. इतकी ताकद या स्त्रीशक्तीमध्ये असते, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता लावण्या ही तिचं बोलणं ऐकून अगदी इरिटेट होत असते. त्याचबरोबर तिचे असिस्टंट दोघी एकमेकींना अगदी असे खडूसवाले लुक्स देत असतात. नंतर मग आता ईश्वरी त्याला म्हणते की बघितलं ना सर, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही मला अर्ध्या तासाचा वेळ दिलात? अर्ध्या तासामध्ये खरं तर हे सगळं करणं खूप मुसीबत होतं, परंतु ते मी करून दाखवलं कारण माझ्याबरोबर देव आहे आणि हे सगळं मी करून दाखवू शकले कारण मी ते ठरवलं होतं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आज प्रेझेंटेशन त्या क्लायंटला आवडलेलं आहे. काही झालं तरी आपलं प्रेझेंटेशन आज डील फायनल झालेलं आहे. आणि जर स्त्रीला जमलं ना तर ती नटून थटून सजून मुरडत देखील असते आणि त्याच नटून थटून ती संकटाचा सामना देखील करायला तयार असते. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की आजचं हे प्रेझेंटेशन छान झालं. त्यावेळेला ईश्वरी खुश होते आणि म्हणते की हो ना अर्णव सर, हो ना, तुम्हाला पण वाटलं ना? तेव्हा मग तो म्हणतो की आजचं प्रेझेंटेशन छान झालं आहे, पुढे बोल, मी पुढे काय बोलतोय ते ऐक. ते असं त्यांना वाटलं आहे फॉरेन डेलिगेट्सला. मला नाही वाटलं आहे हे प्रेझेंटेशन छान झालं आहे असं. मला या सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये कुठेही प्रोफेशनल टच वाटला नाही. असं वाटलं की कुठलं तरी घरगुती कार्यक्रम आहे, कुठलं तरी घरगुती दाखवण्याचा साड्यांचा प्रोग्राम वाटला मला. मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा मग ती म्हणते की सर, पण अहो तुम्ही हा मिडल क्लास कार्यक्रम झाला असं म्हणताय, परंतु हे जे सगळे कपडे आहेत, फॅब्रिक आहे, ते तर तुम्ही मिडल क्लास लोकांनाच विकणार आहात ना, मग त्यामध्ये काय आहे? तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की जरीही मिडल क्लास लोकांना मी हे कपडे विकणार असलो ना, तरीही काही झालं तरीही मला हे आवडलेलं नाही, कारण हे प्रोफेशनल ऑफिस आहे. यामध्ये काही असं चुकीचं आपल्या पद्धतीने केलेलं मला चालणार नाही. आणि आज तू जे काही केलं आहेस ना, ते स्वतःच्या मर्जीने केलं आहेस. याच्यामध्ये तू कुठेही माझा सपोर्ट किंवा माझी परवानगी घेतलेली नव्हतीस. त्यामुळे हे काय जे केलं आहेस याबद्दल तुला मी शिक्षा करू शकतो. यू विल बी पनिश, कारण तू स्वतःच्या मनाने इथे काहीतरी केलं आहेस आणि हे अजिबात मला पटलेलं नाही आहे. मी त्याच्याबद्दल तुला काही पनिशमेंट देखील देऊ शकतो, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. आणि हे पाहिल्यावर आता इथे ईश्वरीला देखील धक्का बसलेला असतो की काय हा भडकूचंद. तेवढ्यात लावण्या येते. लावण्या म्हणते की ईश्वरी, तुला काय वाटलं आहे की हे प्रेझेंटेशन तू जिंकली आहेस, परंतु लक्षात आलं आहे ना तुला AR काय म्हणाला आहे ते? अगं, एक डील तू मोठं काय क्रॅक केलं आहेस, त्यामुळे जास्त हवेत उडण्याची गरज नाही आहे, समजलं? त्यामुळे आता जास्त बोलायचं नाही, असं म्हणून आता लावण्या तिथून निघून जाते. आणि लावण्या देखील तिचं काहीच कौतुक करत नाही, उलट तिला तिच्याबद्दल जळफळाटच झालेला असतो. त्यानंतर मग आता लावण्य तिकडून निघून गेलेली असते आणि ईश्वरी ही विचार करत असते की काय हे यांचं वागणं. नंतर आता ईश्वरीला सगळं काही आठवतं. जेव्हा अर्णव हा रस्त्यावरून धावत धावत चाललेला असतो, तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते की सर, अहो तुम्ही असे धावत धावत का चाललायत? तेव्हा मग तो म्हणतो की तू जास्त बोलू नकोस, मला जाऊ दे. त्यावेळेला मग आता ईश्वरी त्याला म्हणते की हे काय आहे या बॉसचं, म्हणजे याला प्रेझेंटेशनसाठी वेळेवर पोचायचं आहे आणि ह्याला मदत केली तर हा नको म्हणतो. जाऊ दे, मला काय करायचं आहे, जाऊ दे ह्याला धावत धावत. आधीच या माणसाला एशीची सवय आहे, त्याच्यामध्ये ऊनवर तापलेलं आहे आणि हा आणखी भडकत राहणार. जाऊ दे, मला काय त्याचं. पण नंतर ती विचार करते की नाही,
खरं तर हे जे ऑफिस आहे ते अंजलीताईंचं ऑफिस आहे आणि त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. परंतु जर या भडकोचनला मी लिफ्ट दिली नाही तर ते बरोबर नाही. कारण ह्याच कंपनीचा मी पगार घेणार आहे आणि जर याच कंपनीच्या मी कामाला आले नाही तर मात्र खूप चुकीचं होईल ना. म्हणूनच आता ईश्वरी विचार करते, अंजलीताई त्या पण तर या कंपनीचे मालक आहेत आणि मग या नात्याने मला त्यांना म्हणजेच त्यांच्या भावाला या अर्णव सरांना मदत केलीच पाहिजे, असा विचार ईश्वरी करते. आणि नंतर ती ठरवते की आता मला लवकरात लवकर काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणून ईश्वरी ही म्हणते की हे भगवान मला या माणसाला झेलण्याची ताकद दे, असं म्हणून आता ईश्वरी ही चालत चालत त्याच्यापर्यंत आलेली असते. अर्णव हा धावत असतो आणि ती त्याच्याजवळ येऊन त्याला लिफ्ट द्यायला बघते. नंतर मग आता इथे ईश्वरी म्हणते की या भडकोचनला मी माझ्या रिस्कवर एवढ्या पटापट इथे ऑफिसमध्ये आणून सोडलं, त्याचं कौतुक करणं तर सोड. आणि याने अर्धा तास दिला, त्या अर्ध्या तासामध्ये मी ह्याला हे प्रेझेंटेशन दाखवलं करून, परंतु थँक्यू बोलणं तर सोडा, याने जरा काही कौतुक देखील नाही केले प्रेझेंटेशनचं. भडकूचंद नुसता फक्त स्वतःचाच विचार असतो याला, असं म्हणून आता ईश्वरी ही खूप चिडलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की फॉरेनचे डेलिगेट्स हे फायनलाइज डील करून निघून गेलेले असतात आणि त्यानंतर इथे ऑफिसमध्ये पूर्णपणे सेलिब्रेशनचा माहोल असतो. आता आकाश हा तिकडे बड्डे बॉम्ब्स जे असतात ते फोडतो आणि सगळेजण आता जोरजोरामध्ये टाळ्या वाजवायला लागतात. आणि आपण ही डील जिंकलेलं आहे. थ्री चीअर्स फॉर अर्णव अँड सात्विक फाशिन्स, हिप हिप हुर्रे, असं म्हणून सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात. नंतर आकाश सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट गाईज, 1 मिनिट, मला आणखी काहीतरी बोलायचं आहे. आजच्या या दिवसामध्ये आपण आपली आयुष्यातली आत्तापर्यंतची सात्विक फॅशनची सर्वात मोठी डील क्रॅक केलेली आहे आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आहे, असं म्हणून आता आकाश हा जोरजोरात टाळ्या वाजवत असतो. आणि आपले फॉरेन डेलिगेट्स खुश झालेत आणि आता तो जोरजोरात टाळ्या वाजवून सगळ्यांचंच कौतुक करत असतो. आणि ईश्वरी आणि बाकीचे सगळे खुश असतात कारण आज अर्णवची जी डील असते ती फायनलाइज झालेली असते. त्यानंतर मग इथे आता ईश्वरी जे काही आनंदात असते ते लावण्याला पाहत नसतं आणि ती मुद्दामच लावण्या रागाने तिच्याकडे बघत असते. त्यानंतर पुढे आकाश म्हणतो की 1 सेकंड, आपण हे पण विसरता कामा नये की आपली आजची ही जी डील काही क्रॅक झालेली आहे ती क्रॅक झाली आहे ती म्हणजे मिस इंदोर म्हणजेच या ईश्वरी देसाईमुळे, असं म्हणून आता ईश्वरीला तो पुढे आणतो आणि म्हणतो की आजच्या डीलमध्ये सगळ्यात मोठा प्रेझेंटेशनचा वाटा होता तो म्हणजे आपल्या या ईश्वरी देसाईचा आणि या ईश्वरी देसाईमुळे आज आपण हे प्रेझेंटेशन डील फायनल करू शकलो आहे. त्यामुळे 3 चीअर्स फॉर ईश्वरी, ईश्वरी ईश्वरी, असं म्हणून ते तिच्या नावाने अगदी जोरजोरात जयघोष करत असतात. आणि सगळ्याजणांना असं करताना पाहून ईश्वरीला खूपच मोठा आनंद झालेला असतो कारण तिच्या कामाचं फायनली कौतुक आकाशकडून तरी झालेलं असतं. नंतर मग अर्णव तिच्या बाजूला उभा असतो, त्याला सगळं आठवत असतं की ईश्वरीने कशाप्रकारे त्याला ऑफिसमध्ये सोडलेलं असतं. ईश्वरीला अर्णव म्हणतो की अगं, त्याला जोरात शिंक येते आणि म्हणतो की अगं, हे कसल्या पालेभाज्या, हे काय आणलंयस तू, कसला भाजी मार्केट आहे हा. तेव्हा मग ती म्हणते की याला ना पालेभाज्या म्हणतात आणि तुम्ही डाएट वगैरे काहीतरी करता ना त्यामध्ये हे सूप जे सगळं काही पिता ना ते या भाज्यांचंच पिता. तेव्हा तर ती म्हणते की तो म्हणतो मला या सगळ्याचं काय करायचं आहे. तेव्हा ती म्हणते मग तुम्ही असले फालतूचे प्रश्न मला विचारत जाऊ नका ना, गपचूप तुम्हाला सोडते तर चला, असं म्हणून ती त्याच्यावरच ओरडते. आणि नंतर मग आता इथे तो ते सगळं घेऊन जात असताना म्हणतो की बाई गाडी हळू चालव, मला जिवंत माझ्या ऑफिसमध्ये पोचायचं आहे, प्रेझेंटेशन करायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त व्यवस्थित बसा, मी तुम्हाला सिंगल पीस ऑफिसमध्ये पोचवते आणि हळू चालवली तर पोचणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की चालव, व्यवस्थित चालव. आणि मग ती गाडी फटाफट चालवत असते. त्याच वेळेला अर्णवला ते सगळं आठवतं आणि अर्णव गालातच हसतो हे देखील ईश्वरी बघते. आणि ईश्वरी आणि अर्णव अशा प्रकारे एकमेकांच्या बाजूला उभे आहेत हे पाहून इथे मात्र आता जळफळाट लावण्याचा होत असतो. आणि लावण्या मनातच म्हणते की ईश्वरी आणि माझा अर्णव इतक्या जवळजवळ, आय कांट टॉलरेट दिस, काही झालं तरीही हिला मी अशा प्रकारे माझ्या अर्णवच्या जवळ येऊ देणार नाही, आय हॅव टू डू समथिंग, असं म्हणून ती आता काहीतरी विचार करायला सुरुवात करते. आणि आकाश देखील आता इथे ईश्वरीचं खूप कौतुक करत असतो आणि तो म्हणतो की ईश्वरी, तुझ्यामुळेच हे डील फायनल झालं. एंड मोमेंटला ते सगळं असं सुचणं हे इतकं सोपं नाही आहे, त्यामुळे आता सगळेजणं तुझ्यासाठी कौतुकासाठी उभे आहेत. त्यामुळे आपण कंपनीसाठी तर टाळ्या वाजवल्याच, त्याचप्रमाणे आता आपण ईश्वरीसाठी पण जोरजोरात टाळ्या वाजवणार आहोत.
त्यावेळेला आता ईश्वरीसाठी सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. तेव्हा जेव्हा ईश्वरीचं कौतुक होतं, ती म्हणते की एक मिनिट प्लीज जरा थांबा, मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की आजचं जे प्रेझेंटेशन झालं त्यात तुम्ही सगळेजणं माझं कौतुक करताय, ठीक आहे, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानते. परंतु आजचं जे प्रेझेंटेशनसाठी अगदी अर्ध्या तासातच ज्या मॉडेल्स उभा राहिल्या त्या म्हणजे आपल्या मंजुताईच्या जे स्टाफ असतात तो स्टाफ उभा होता आणि त्या मंजुताईच्या स्टाफने कमाल करून दाखवली आणि अर्ध्या तासातच सगळेजण अगदी माझ्यासमोर उभ्या राहिल्या. त्याच्यासाठी त्यांचंही कौतुक आहे, म्हणून आपण त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवूया. त्यावेळेला तर सगळेजण त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवतात आणि मंजुताईला पण त्याचं ईश्वरी क्रेडिट अगदी बरोबर देते. आता अर्णव ईश्वरीला खुणावतो, झालंय का? आणि नंतर मग ती तिथे चेहरा पाडते, पुन्हा गप्प होते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की गाईज, आपण आपलं हे डील फायनलाइज केलं आहे, त्यासाठी सगळ्या जणांचं कॉंग्रॅच्युलेशन्स. ईच अँड एव्हरी वन यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे आणि प्रत्येकाने आपापलं काम अगदी बेस्ट केले. परंतु एक डील फायनल झालं आहे, त्यामुळे आपलं काम तर थांबत नाही ना, सेलिब्रेशन तर होतच राहील, काम नाही थांबलं पाहिजे. असं म्हणून चलो लेट्स बॅक टू युअर वर्क, असं म्हणून तो सगळ्यांना कामाला लावतो. सगळे निघून जातात. आता ईश्वरी उभी असताना लावण्य येते आणि म्हणते की अगं, तुला अर्णवच्या बाजूला उभं राहून जराशी एवढी इज्जत मिळाली आहे ना, तर त्यामुळे तू हवेत उडायला जाऊ नकोस, कळलं ना? ही जी काही थोडीशी इज्जत मिळाली ना, त्यामुळे जर हवेत उडण्याची स्वप्न बघत असशील तर कधी ना कधीतरी तुला मी दणकन या जमिनीवर आपटेन, लक्षात ठेव. काही झालं तरीही स्वतःची लायकी मात्र तू विसरू नकोस, मिडल क्लास, असं म्हणून आता तिथून ती निघून जाते. आणि ईश्वरीला खूप चिड आलेली असते. ईश्वरी म्हणते की काय आहे ती लोकं, म्हणजे या अर्णवला एवढं मी ऑफिसमध्ये पोचवलं, म्हणजे माझी सुट्टी होती, मला सुट्टी दिलेली असतानाही मी या ऑफिसचा विचार करून या अर्णवला ऑफिसमध्ये पोचवलं आणि कसं बसं मी पोचवलं ते माझं मला माहिती. साधं थँक्यू बोलणं तर दूर, साधी एक स्माईल पण या माणसाने मला दिलेली नाही आणि एवढं प्रेझेंटेशन देखील केलं. हा चूक माझ्या हातून घडलेली होती, परंतु प्रेझेंटेशन करूनही हा माणूस इतका रागावलेला होता जसं काय ह्याच्या हातून डील निघूनच गेलेली आहे. खरंच काय हा बडकूचंद आहे काय माहिती, इतका राग याच्या डोक्यातून कसा असतो ना, खरंच मला कळत नाही, असं आता ईश्वरी विचार करत असते. आणि नंतर ती स्वतःशीच म्हणते की जाऊ दे, काय आहे, एकेकाचा स्वभावच तसा असतो, काय करणार या माणसाचं देव जाणो, खरंच खूप मोठी मुसीबत आहे ही, असं म्हणून आता ईश्वरी ही निघत असते आणि तिचं सामान घेऊन जात असते. तेवढ्यातच ईश्वरीच्या लक्षात येतं की हे भगवान, अरे ही जी स्कूटी आहे ती तर मी त्या दादाची आणली आणि त्याला लवकर मला वापस केली पाहिजे. तेवढ्यातच तिला एकाचा कॉल येतो, म्हणून ती फोन उचलते आणि नंतर फोन उचलल्यावरती खूप घाबरते आणि म्हणते की अंजली ताई, काय झालं आहे? तेव्हा मग अंजली तिच्यावर अगदी भडकण्याची ॲक्टिंग करते. नंतर मग ईश्वरी म्हणते की चालेल ताई, तुम्ही म्हणाल तसं, येते मी संध्याकाळी, असं म्हणून आता ती फोन ठेवते. आणि अंजली ही तिच्यावर चिडलेली असते हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं आणि ईश्वरीला खूपच आता या सगळ्याचा राग येत असतो, म्हणजेच भीती वाटत असते की नेमकं काय घडलं आहे आणि अंजली ताई माझ्यावर काय चिडल्यात. काही झालं तरीही मी ज्या ऑफिसमध्ये काम करते त्या ऑफिसच्या त्या बॉस आहेत, म्हणूनच मला त्यांचं तर आज्ञा पाळली पाहिजे, मला जायला हवं, त्याच्यापूर्वी मी ही स्कूटी देते, असं म्हणून आता धावत धावत ईश्वरी तिचं सामान घेऊन आता निघालेली असते. त्यानंतर इथे आता अर्णवचं स्वागत घरात खूप टाळ्यांनी झालेलं असतं आणि आजी म्हणते की अर्णव आणि तुझं आकाश, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, आज आपल्या ऑफिसमधली सात्विक फॅशनची तू सगळ्यात मोठी डील क्रॅक केली आहेस, त्याबद्दल मुलांना तुमचं अभिनंदन. आणि ती त्याला गोड भरवायला जाते. तेवढ्यातच तो म्हणतो की आजी, तुला माहिती आहे ना मी गोड खात नाही. तेव्हा मग आजी म्हणते की बाळा, पण हा प्रसाद आहे आणि प्रसादाला नाही बोलू नये, माहिती आहे ना. तेव्हा मग आता आजी ही त्याच्यासमोर ते गोडाचा पदार्थ म्हणजेच पेढा धरते. तेव्हा तो खातो आणि त्यानंतर आकाशला देखील ती भरवते. नंतर अर्णव म्हणतो की या डीलबद्दल तर मी अजून घराला कोणाला काही सांगितलं नव्हतं, मग कसं कळलं? त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की अरे दादा, मी सगळ्यांना डील झाल्यावर कॉल केला होता. तर आता लगेच काका म्हणायला लागतो की काय रे अर्णव, म्हणजे हे जे काही डील होतं ते एका मुलीमुळे, म्हणजे ती ऑफिसमधली मुलगी आहे तिच्यामुळे झालं ना. तिने म्हणे की अर्धा तासात या डीलमधली कमाल करून दाखवली, तर नेमकं तिचं नाव काय आहे, काय त्या मुलीचं नाव, असं म्हणून आता आजी म्हणते की ईश्वरी आहे ना त्या मुलीचं नाव, खरंच ती मुलगी ना अगदी कमाल आहे. त्यानंतर पुन्हा एकदा काका म्हणायला लागतो, ती ना मुलगी अगदी कमालच आहे. त्या दिवशी आपल्या घरी आली होती आणि तिने पोहे बनवलेले, कसले चवीचे बनवलेले तिने पोहे, खरंच तिचं ना खूप कौतुक आहे, खूप छान आहे ती मुलगी, साधी बोळी आहे परंतु खरंच खूप छान आहे मनाने ती.
तेव्हा मग आता आजी म्हणते की हो ना, ईश्वरी ना तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तिच्यामुळे हे सगळं झालं. खरं तर आपला अनुभव नसतानाही तिने इतकी मोठी कामगिरी बजावली. आपल्या कंपनीला डील मिळालं. तेव्हा मग आता लगेच अर्णव म्हणतो की आमची आज कॉन्फरन्स आहे. आकाश, तू विसरला नाही आहेस ना? आणि कॉन्फरन्स घ्यायची आहे. आकाश म्हणतो की दादा, आजचा दिवस कॉन्फरन्स उद्या घेतली तर नाही चालणार का? आज सेलिब्रेशनचा मूड आहे तर. तेव्हा मग त्याला अर्णव म्हणतो की हे बघ आकाश, सेलिब्रेशन असावं किंवा काही असावं, परंतु काम हे कामच आहे आणि ते आजच झालं पाहिजे, असं म्हणून तो तिथून चिडून निघून जातो. कारण ईश्वरीचं झालेलं कौतुक त्याला पाहवत नाही. तेवढ्यात मध्येच वल्लरी येते आणि म्हणते की बघितलं का, तुम्हाला ना तर काही दुसरं दिसतच नाही. तो आकाश हे काय करतो, कशासाठी वागतोय तुम्हाला कळतं आहे का? तुम्ही आज सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहात. जर एवढ्या मोठ्या आपल्या कंपनीमध्ये एवढी डील मिळाली तर त्यात इतकं कौतुकास्पद काय आहे? आणि त्या मुलीचं इतकं तुम्ही कसलं कौतुक करताय? तिने स्वतःच ते पुतळे पाडले आणि स्वतःच तो घातलेला घोळ निस्तरला. मग आता त्यात तिचं एवढं काय कौतुक? तेव्हा लगेच आजी म्हणते की काय ना वल्लरी, तुला ते कळणार नाही, कारण आपला त्यातला हातखंडच नाही आहे ना. कसं आहे ना, आपण केलेली चूक आहे ती सुधारली आणि तीही अगदी वेळेत, आणि ती चूक सुधारून आपण एखाद्याचं नुकसान केलं नाही ना, ही खरंच खूप मोठी गोष्ट असते. आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांना ईश्वरीचं कौतुक वाटतं आहे की तिला या सगळ्या कशाचाही अनुभव नसताना तिने हे सगळं अगदी व्यवस्थितपणे हाताळलं. त्याच्यासाठी एक वेगळी स्किल्स लागतात, ते तुला म्हणा काय कळणार. तेव्हा आता वल्लरी म्हणते की करा, तुम्ही त्या ईश्वरीचंच नुसतं कौतुक धरत राहा, तिला डोक्यावर बसवा. परंतु तुम्हाला हे कळत नाही आहे की ते ईश्वरीचं नाव काढल्यावर आपला अर्णव हा किती चिडतोय आणि तिचं नाव आल्यावर तो चिडून निघून जातोय, परंतु तुम्हाला कळणारच नाही. त्यावेळेला मग आता लगेच आकाश म्हणतो की मॉम, अगं तू तिकडे असायला हवी होतीस. खरंच त्या ईश्वरीने सगळं खूप छान हँडल केलं आणि तिच्यामुळेच आपल्याला आज हे डील मिळाली हे नाकारता येणार नाही. त्यानंतर मग आता आजी म्हणते की जाऊ देणारे आकाश, अरे तू कोणाला सांगतोयस? खरं तर ईश्वरीचं कौतुक केलं तेवढं कमीच असतं. जाऊ दे, आपण पुढे आता सेलिब्रेशनची तयारी करूया, असं म्हणून सगळेजण आता तिथून निघतात आणि आजी ते गोडाचं ताट घेऊन देखील तिकडून निघून जाते. आणि वल्लरी आता मनातच म्हणत असते की करा, त्या ईश्वरीचं कौतुक करा, म्हणे तिच्यामुळे मोठं डील मिळालं आहे, असं म्हणून आता ती खूपच चिडलेली असते. अंजलीने बोलवल्याप्रमाणे ईश्वरी ही तयार झालेली असते आणि ती छान तयार होऊन नम्रता आणि ती दोघीजणीही खाली वाकून म्हणजेच बाहेर बघत असतात. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी ही आत्यासमोर जाऊन परमिशन मागणारच असते आणि तिथून नमू येते आणि नम्रता खूप घाबरत असते आत्याच्या समोर जायला, कारण आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा कोण मारून घेणार, म्हणून त्या दोघी लांब लांब असतात. परंतु आत्याची नजर पेपर वाचता वाचता तिच्याकडे जाते आणि ती म्हणते की काय गं, काय करतेस हे सगळं? आणि ईश्वरी, अगं एवढी नट्टापट्टा करून कुठे जायचं आहे तुला एवढं संध्याकाळचं? तेव्हा मग ती म्हणते की आत्या ते काय आहे ना? ती म्हणते की कसलं काय? तेव्हा मग ईश्वरी तिला सांगते की अगं ते अंजली ताई आहेत ना, आमच्या ऑफिसमधल्या बॉस, त्यांनी मला घरी बोलावलेलं आहे. तेव्हा मग आता आत्या म्हणते की कशाला? ऑफिसमधल्या बॉसने तुला कशाला घरी बोलावलं आहे? अगं काय झालं आहे की आमचं आजचं डील आहे ना, ते फायनल झालं आहे म्हणून त्यांनी सेलिब्रेशनसाठी बोलावलं आहे. त्यानंतर मग आता इथे ती म्हणते की काय नाही सेलिब्रेशन वगैरे, गप्प बस घरी. ऑफिसमधनं येऊन मुली घरी काम करतात, पण तू ऑफिसमध्ये येऊन पुन्हा नटापटा करून चालली आहेस. तेव्हा आता नम्रता म्हणते की आत्या, अगं असं काय करतेस? तिला प्लीज जाऊ दे ना. अगं तिच्या ऑफिसमधलं फंक्शन आहे ते, तर मग तिला गेलंच पाहिजे ना. प्लीज तिला जाऊ दे, प्लीज ना, असं म्हणून ती तिला आता अगदी कौतुक म्हणजे जवळ घेऊन बोलत असते. तेव्हा आता लगेच आत्या म्हणते की अगं नम्रता, तुझं काय आहे आणखी? आणि इतकं प्रेमाने गोड गोड बोलण्याची तुला काय गरज आहे, असं म्हणून ती तिच्यावर चिडलेली असते. तेव्हा आता नम्रता म्हणते की आत्या, अगं जर आता इथे बाबा असते तर त्यांनी मनाई केली असती का? प्लीज जाऊ दे ना बाबांच्या इच्छेखातर. तेव्हा ती म्हणते की पण इथे आता तुझा बाबा नाही आहे, इथे माझा दादा नाही आहे, इथे मी आहे, म्हणूनच आता मी पाठवणार नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते की बरं ठीक आहे आत्या, तुला नाही पाठवायचं असेल ना, ठीक आहे चालेल, मग ना मी काम करते, बाबांना फोन लावते, तू त्यांच्याशी काय ते बोलून घे. तेव्हा मग आता ती म्हणते की एक मिनिट थांब, काही गरज नाही आहे दादाशी एवढ्या छोट्याशा गोष्टीवर फोन लावून देण्याची, आणि तू जर फोन लावून दिलास तर उलट माझ्यावरच चिडेल. आणि मग आता इथे ती दोघींकडेही बघत राहते. आता मात्र नमूने तिला चांगलंच कोंडीत पकडलेलं असतं आणि काय बोलावं काय नाही हे तिला कळत नसतं. आणि फायनली आता आपल्या ईश्वरीला अर्णवच्या घरी जाण्यासाठी आत्याला परवानगी द्यावी लागणार असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ईश्वरी फोनवर बोलत बोलत एके रूममध्ये आलेली असते आणि म्हणत असते की हे भगवान, मी फोनवर बोलत कोणाच्या रूममध्ये इथे कुठे येऊन बसली आहे? अर्णव हे सगळं बघत असतो आणि ती अर्णवची रूम असते.
त्याच वेळेला मग ईश्वरी मनातच म्हणते की हे भगवान, खरंच हे घर म्हणजे ना भूलभुलैया आहे अगदी, आणि या घरात येऊन मी अगदी फसते म्हणजे फसतेच. त्यावेळेला इथे आता ईश्वरी ही अर्णवच्या त्या फोटोकडे बघते आणि म्हणते की चिंटू भडकूचंद असं म्हणून ती आता त्याच्या फोटोकडे बघत असते. तेवढ्यातच आता जेव्हा ती मागे वळून बघते तेव्हा समोर अर्णव असतो आणि अर्णवला पाहिल्यावर तिला आता धक्का बसतो, कारण अर्णवने ते सगळं काही ऐकून घेतलेलं असतं आणि अर्णवला ते पाहिल्यानंतर तिथे पाहिल्यावर तिला आता खूपच भीती वाटत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतात. केक कटिंग वगैरे सगळं काही होणार असतं आणि इथे सगळे रेडीमध्ये असताना मागून इथे राकेशची सगळेजण वाट बघत असतात आणि ज्यावेळेला राकेश हा मागून येतो तेव्हा त्याला समोर दिसतं की समोर ईश्वरी आलेली आहे. आता ईश्वरीला समोर पाहिल्यानंतर राकेशच्या पायाखालची जमीन हादरते. आता समोर काय करायचं, कसं जायचं याची भीती राकेशला वाटते. आता राकेशचं सत्य हे ईश्वरीसमोर उघड होणार का, हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.